सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पटेलांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। मुख्यमंत्री उद्या केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार। विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार, सुनील तटकरेंची माहिती। अजित पवारांच्या विमानातल्या दोन्ही रेकॉर्डरचं आगीमुळे नुकसान, रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू, नागरी उड्डाण मंत्रालयाची माहिती। ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित पण राजकारणापासून नाही। दादांच्या अपघाताबाबत राजकारण तपासलं पाहिजे। 20 तास थांबा, उद्या सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद घेणार, रोहित पवारांची माहिती। धनंजय मुंडे यांनी माझ्या नादी लागू नये। मुंडेंची 22 प्रकरणं माझ्याकडे आहेत, वेळ आल्यास सर्व उघड करेन, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा। शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। माझ्या शब्दाचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला। टिपू सुलतान प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून अखेर दिलगिरी व्यक्त। टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात डॉक्टर बाबासाहेब शिवरायांसह टिपू सुलतानचेही फोटो लावणं आवश्यक। मालेगावच्या उपमहापौर शानेहिंद भूमिकेवर ठाम, तर टिपू सुलतानची आठवण येत असेल तर त्यांना तिकडे पाठवावं लागेल, नितेश राणेंची टीका। विलिनीकरणाबद्दल मोबाईलभर पुरावे, दादांसोबत एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलं होतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवार यांचा मोठा दावा। मंत्री नरहरी झिरवाळांना सुनेत्रा पवारांचं अभय। मंत्रालय लाच प्रकरणात प्रतिमा जपण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। तर लाचखोर लिपिकाची खातेनिहाय चौकशी होणार, नरहरी झिरवाळ यांची स्पष्टोक्ती। पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचे संकेत। अहवालात पार्थ पवारांना सोडून 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस। व्यवहारावर सही नसल्यानं पार्थ पवारांचा संबंध नाही, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीला पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई, खारगे समिती पार्थ पवारांना क्लीन चिट देऊ शकत नाही, अंजली दमानिया यांचा निशाणा। नाईक शिंदेंमधील वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नाईकांचा विषय शेवटचा होता। प्रत्येक पक्षातील नेत्यांनी दक्षता घेतली पाहिजे, याबाबत फडणवीसांना सांगितलं, मंत्री उदय सामंत यांची माहिती। नवी मुंबईत शिंदेंची शिवसेना आणि नाईक समर्थकांमध्ये जुंपली, स्मृतिभ्रंशाचा इलाज याला बॅनर बाबाने उत्तर। शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश कदमांच्या पुतळ्याचंही दहन। मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे, उद्या फैसला होणार। स्थायी समितीसह महत्त्वाच्या समित्यांचे कारभारी ठरणार। उद्या सकाळी 10 वाजता नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार। अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची पदावरून उचलबांगडी। शोककाळात अल्पसंख्याक विभागाने शाळांना प्रमाणपत्र वाटप केल्यानं वाद, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सुनील तटकरेंची भेट घेतली। मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांची बैठक। झडपीतील सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली, तटकरेंची माहिती। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात शाळेची 8 महिन्यांपासून दुरावस्था। कडक उन्हात उघड्यावर चिमुकल्यांचं शिक्षण सुरू, संतप्त गावकऱ्यांकडून आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा। एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक काव्य करणाऱ्या कुणाल कामरा वर्षभराने मुंबईत, हक्कभंग समितीसमोर हजेरी, सुषमा अंधारेही हजर। तक्रारदार प्रवीण दरेकर अनुपस्थित असल्याने साक्ष नोंदवली नाही, 10 मार्चला पुढील सुनावणी। भारत आणि फ्रान्समध्ये तब्बल 114 राफेल विमानांच्या हॅमर मिसाईलच्या खरेदीवर अधिकृत शिक्कामोर्तब। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि मोदींच्या मुंबई भेटीत महत्त्वपूर्ण भागीदारी। अभिनेता राजपाल यादव तिहार तुरुंगातून बाहेर, चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यांना 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन। दिल्ली हायकोर्टाकडून पुढील आदेशापर्यंत शिक्षेला स्थगिती। T20 वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलिया बाहेर, तर झिम्बाब्वे सुपर 8 मध्ये। आयर्लंड विरोधातील मॅच पावसामुळे रद्द झाल्याने 1 पॉइंटचा झिम्बाब्वेला फायदा। सलग 2 पराभवांमुळे ऑस्ट्रेलियाला घरचा रस्ता।